आणि इकडं भाऊ हा कुठला मासा आहे? चिंबोरी बॉम्ब चायना। सकाळचे 10 वाजलेत आणि आता दुकानाचा म्हणजे माल आता नवीन ताजा आलेला आहे। तो व्यापारी जे आहेत ते म्हणजे व्यवस्थित सजवण्याचं काम करतात। ठीक आहे बघा कोलंबी वगैरे आणि वाम वगैरे हा फक्त आपल्याला पावसाळ्यामध्ये येणार। हा पावसाळ्यामध्ये येणार। हा बघितलं इथं बघा मुंडी वजरी पाय वगैरे बापरे कटला मासा बघा कसला मोठा आहे। हा हा नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे। मित्र हो, आज आपण आलो कल्याण फिश मार्केटला। आता आपण कल्याण क्रॅब मार्केट जो आहे तो एक्सप्लोर केला आहे, म्हणजे त्याला लागूनच हा फिश मार्केट आहे। आता तुम्हाला इथे यायचं कसं तुम्हाला सांगतो की कल्याण स्टेशनपासून जसं तुम्ही क्रॅब मार्केटला आलात म्हणजे आपल्या चिंबोरी बाजारला आलात तिथेच ते लागूनच हा आपला म्हणजे फिश मार्केट आहे। तर आता आपण हा फिश मार्केट एक्सप्लोर करूया। आता कसं असतं जून जुलै चालू आहे त्याच्यामुळे कशी खोल समुद्रातली मच्छी कमी मिळते, तरी पण आपल्या फिश मार्केटला ताजी मच्छी असतेच। तर ती कुठली तर आपल्या स्थानिक खाडीतली किंवा जी समुद्राजवळची जी आपली किनारपट्टीची आपली मासेमारी चालूच आहे, तर किनारपट्टी जवळची जी मासली आहे तर ती मासली देखील आता बाजारात उपलब्ध आहे। आणि विशेष म्हणजे किनारपट्टी जवळची जी मासली असते ती चविष्ट असते आणि खोल समुद्रासारखी चविष्ट असते। तर ती आपण आता एक्सप्लोर करत आहोत। आपण आता आपला खेकडा मार्केट मच्छी मार्केट एक्सप्लोर करतो। आणि विशेष म्हणजे खेकड्यांच्या बरोबर बघा मोठे मोठे मासे भेटतात इथं। बघा किती मोठा मासा आहे हा। बघा इथे गाबोली आहे, हे रोहू वगैरे शिवड। बघूया आता भाऊंकडे आपण माहिती या। हा मासा कुठला एवढा मोठा? कटला मासा ना? बापरे कटला मासा बघा कसला मोठा आहे। हां हां आणि बाकीचे मासे आपल्या समजा माहितीच आहे, त्या माशाची माहिती नव्हती। चला आपण पुढे चाललोत आणि इथे गावठी कोंबडे देखील मिळतात। हा बघितले इथं बघा मुंडी वजरी पाय वगैरे सर्व काही आहे। आपण पुढे जाऊया। पुढे आणखी बघा रोहू दिसतो, रूपचंद दिसतो। तर आता आपण मासली मार्केट फिरूया फक्त जरा। विविध प्रकारची मासली इथे कोलंबी आहे, ते वेगवेगळ्या प्रकारची कोलंबी आहे, वेगवेगळ्या प्रकारची कोलंबी। कशी आहे ताई कोलंबी? 500 किलो 600 किलो 700 किलो 500 किलो ही 500 किलो 600 रुपये किलो आणि ही 700 रुपये किलो। बघा याला आपल्याकडे काय म्हणतात करपाल। हे बघा हा पोचा आहे। आपण आतमध्ये घुसलोत। जास्त आज मार्केटला कटला दिसतो आणि इथे जिताडा दिसतो। जिताडा कसा आहे? 1000 रुपये किलो ना? हा बघा जिताडा। आणि विशेष म्हणजे कसं आपण छोटा छोटा जिताडा खातो ना आपण, आता याच्यामध्ये बोनलेस टाईप आपल्याला जिताडा मिळेल। जाऊया आपण अजून पुढं। इथे आपला बघा तिसऱ्या शिवल्या। हा कसा आहे तिसऱ्याचा? 150ला 2 आहे। 150ला 2 आहेत का? 200ला 3। ओके। आता हा कसा आहे भाऊ? हा फक्त आपल्याला पावसाळ्यामध्ये येणार। हा पावसाळ्यामध्ये येणार फक्त। 800 रुपये किलो। 800 रुपये किलो आहे बघा, 800 रुपये किलो पाला आहे। फिश मार्केट जे आहे ना ते एक्सप्लोर करूया। आणि इथे बघा आपला आवडता फंटूस आहे इथं। आणि इकडं भाऊ हा कुठला मासा आहे? वाम आहे, चिंबोरी बॉम्ब चायना वाम म्हणतात ना। चायना वाम म्हणतात ना। याचा भाव कसा आहे? 500 रुपये किलो आहे, 400 रुपये। जसं खरेदी असते तशी विक्री असते। खरेदी तशी विक्री असते ना। आणि हे त्याला मोरूला म्हणतात, मोयदा। मोयदा हा मोदक बरोबर। मोदका नाही नाही, मोयदा। मोदका त्याचा भाव कसा आहे? 200 रुपये किलो आहे। 200 रुपये किलो आहे ना। पुढे जायचं आहे आता। फिश मार्केट आपण एक्सप्लोर करायला घेतलेलं आहे। आणि इथे बघा सुकी मच्छी जी आहे ना, सुकी मच्छी इथं आहे। इथे पण सुकी मच्छी आहे विकायला, म्हणजे ओली आणि सुकी मासली एकच। चला आतमध्ये घुसूया म्हणजे आपल्याला समजेल। चला नमस्कार। सुरमई कशी आहे? सुरमई 300ला 1 आहे का? तर बघा सारे दुकानांची मांडामांड चालू आहे। आणि इथे आपण आलो तर इथे बोंबेल दिसतं। आणि इथे बघा इथे वाम दिसलेली आपली पिवळी वाम। हा काय? इनिस पाला हा। यो कसा भाव याचा? 1200 रुपये किलो आहे ना। यो जास्त आता या पावसाळ्याच्या टायमाला भेटते ना? बरोबर या टायमाला भेटते। हा बरोबर। हा बघा यो हलवा, इथं मावशी हलवा दाखवतात। 700 रुपये किलो ना। आपल्याला आता पुढे जायचं आहे। इथे बघा बोंबील दिसतात। हा बघा इकडं मच्छी ट्रान्सपोर्ट होतं। हो इकडे बघा तरी चेहरा तरी दिसू द्या।
हा काय मच्छीची वाहतूक करता काय? आमची सासू मासी. सध्या जून जुलै चालू आहे आणि एक आपण भाग्य समजतो. आणि इथं जर आपण बघितलं तर इथे बघा बोंबील नजरेस पडतो. बोंबलाचा वाटा कसा आहे? 150 रुपये ना. हां आणि हा जिताडा कसा आहे? 600 रुपये किलो ना. हां हां बघा हा जिताडा इथे आहे 600 रुपये किलो. इथे आपण पुढे आलो तर इथे आणखी सुरमई दिसते. इथे सुरमई कशी ताई? 500ला एक आहे ना. हे बघा 500ला एक सुरमई आहे. बघा साईज बघा जरा. जाऊया आता. दुकानं खूप छान अशी सजवलेली आहे तिथं. वा वा चला आपण दुकानाचा जरा डिस्प्ले करूया मस्त. हां बघा छान आहे. बाबा खापरी पापलेट ना. हा कसा आहे? 1600 रुपये किलो. बघा खापरी पापलेट एकदम चविष्ट असतं पापलेट. हां हां आणि हा ताई कसा पापलेट आहे? हा 1200 रुपये ना. हां हां आता हा पापलेट याला काय बोलतात? सफेद पापलेट. आणि हा खापरी ना. हां हां आणि कोलंबी कशी आहे ही? 500 रुपये किलो आहे. मांदेली? 200 हां 200 मध्ये बार्गेनिंग पण केली त्याच्यावर. बरोबर. बांगडे हा 200 रुपये किलो आहेत. बरोबर. बघा इथे या आपण स्टॉलवर जर आलो तर या स्टॉलवर विविध प्रकारची मासली आपणास भेटते. बघा एकदम छानपैकी अशी सजवलेली आहे. छानपैकी सजवलेली आहे. हा जिताडा ना. 800 रुपये किलो जिताडा. हा खापरी पापलेट. ओके ठीक आहे. हा बघा खापरी पापलेट. याचा भाव कसा आहे आता? 1700 रुपये किलो. 1700 रुपये किलो आहे ना. 1 किलो आहे. 1700. एक 1700चा आहे. ओके 1 किलो आहे. 400 रुपये किलो आहे ना. ओके ओके. हां हे बोंबील आहेत. बोंबला मच्छी मार्केट छान आहे. आणि हा बघूया. बघा ज्यांनी अखंड आपली मीडिया गाजवली होती तर तो आपला हा घोल मासा. एकदम औषधी मासा म्हणून त्याची एक ओळख आहे. ह्याचा काय भाव आहे घोल मासाचा? 1400 रुपये किलो आहे ना. हां बरोबर. सध्या कसं आहे की जून जुलै म्हणजे कशी आपल्या खोल समुद्रातली मासेमारी बंद असते. त्याच्यामुळे आपण जास्त मासली मार्केटचे म्हणजे व्हिडिओ बनवत नाही. पण सध्या कसं आहे की आपल्या जे किनारपट्टीजवळची जी मासली आहे ना तर ती सध्या बाजारात अवेलेबल आहे. मी आता कल्याणच्या चिंबोरी मार्केटला आलो होतो तेव्हा पाहिलं तिथं फिश मार्केट पण आहे म्हणजे आपलं मासली मार्केट आहे. तर त्या मासली मार्केटमध्ये देखील म्हणजे मासली आहे म्हणून हा मी ब्लॉग बनवतो. तरी परत एकदा मी ऑगस्टमध्ये एकदा इथे व्हिजिट येणार आहे. मस्त वाटलं कारण माणसं पण प्रेमळच आहेत. त्यामुळे इथं परत यावं वाटलं. ज्याप्रमाणे आपण पनवेलचं फिश मार्केटच्या पेक्षा 3 वेळा व्हिडिओ बनवल्या तसं आपण कल्याणच्या फिश मार्केटचे देखील आपण 3 वेळा बनवूया. कारण माणसं प्रेमळ असले की तिथं सारखं यावं वाटतं आणि असं वाटतं की इथे गिराईक यावा आपल्या बांधवाचा धंदा व्हावा. त्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये चूल पेटतं. तर नक्कीच खूप छान असं मार्केट आहे. आपण एक्सप्लोर करणारच आहोत. मार्केट आपण फिरतोय आणि मस्त छोटंसं आणि छान असं मार्केट आहे. पण मासे देखील भरपूर आहे. आपण 1 ऑगस्ट नंतर परत एकदा भेट देणारच आहोत. आणि इथं जर आपण बघितलं तर इथे ताईचं सुंदर असं दुकान आहे. छान आहे बघा. बघा कोलंबी वगैरे आणि वाम वगैरे सुरमई. खऱ्या तरी म्हणजे आता जून जुलैमध्ये ही सुरमई आणि वाम मिळणे आणि पापलेट मिळणे म्हणजे मुश्किलच आहे सध्या. ताई कोलंबी कशी आहे? ही 400 रुपये किलो आहे का? आणि सुरमई? नागावरती 300. हां 300 रुपये बरोबर म्हणजे नगावरती आहे. आणि आपला पापलेट? हा हलवा आणि हा पापलेट बरोबर 300ला एक हलवा. जास्त करून हां बरोबर. पापलेट आहे 300. ओके ओके. आणि वाम कशी आहे? पिवळी वाम? हां बरोबर. ही पिवळी वाम म्हणजे महाग असते ना ही. बरोबर सीझन नाही ना भाऊ. सीझन नाही बरोबर. हां सीझन असल्यामुळे बरोबर. ओके ओके तिला भाव आहे. ठीक आहे. जर आपण बघितलं तर मच्छी मार्केटच्या पाठीमागं चिकन मार्केट आणि सुका मच्छी मार्केट आहे इथे कल्याणचा. तेव्हा आपण 1 ऑगस्टला एकदा आलो की आपण परत एकदा एक्सप्लोर करूया. आता आपण जायचं आहे आपल्याला. असा हा आपला कल्याणचा फिश मार्केट आपण एक्सप्लोर केलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की सध्या कशी सीझन नाही आहे त्याच्यामुळं मासे थोडी महाग आहे. पण आपण 1 ऑगस्टला परत एकदा भेट देऊ. असा हा कल्याणचा फिश मार्केट खूप छान आणि सुंदर आहे. कसं आहे की सध्या मासळीची सीझन नाही आहे त्यामुळं जरा मासळी म्हणजे जरा महाग आहे. का सीझन नाही परंतु मासळी अवेलेबल आहे ना तर हे जरा भाग्यवान समजायला लागेल. कारण ही मासळी सगळं अवेलेबल नसते यामध्ये जून जुलैच्या दरम्यान. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट एकदा नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
व्हिडिओ लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये येतो. पण सर्वांना जय फिराय.